40शी नंतर प्रेम, ओढ, जिव्हाळा आणि लैंगिक उत्कटता नैसर्गिकरित्या कमी होत असते, असं अनेकांना वाटतं. पण प्रत्यक्षात 40 नंतरचं नातं अधिक रोमॅन्टिक, परिपक्व आणि आनंददायक होऊ शकतं, जर जोडीदारांनी योग्य प्रयत्न केले तर. त्यासाठी काही शारीरिक, मानसिक, भावनिक आणि वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की पहिलं महत्त्वाचं म्हणजे संवाद. रोमॅन्टिक नात्याचा पाया संवादामुळे बदलतो. 40 नंतर जीवनाचे अनुभव, जबाबदाऱ्या आणि मनोवृत्ती बदलते. त्यामुळे उघड, दोषरहित, प्रेमळ संवाद आवश्यक असतो. बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर देणं गरजेचं आहे. "मी तुझ्यावर प्रेम करतो" किंवा "करते" हे शब्द अधूनमधून जरूर बोला. मतभेदांना लांब ठेवा. एकमेकांच्या भावना समजून घ्या. टोचून बोलू नका. जुने विषय उगाचच उकरून काढू नका. तुलना करू नका. हे सगळं प्रेम कमी करण्यास कारणीभूत ठरतं. त्याचप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्येही बदल करा. 40 नंतर रोमांस म्हणजे फक्त लैंगिक नातं नव्हे, तर काळजी, स्पर्श, एकत्र वेळ घालवणं असतं. छोटे छोटे रोमॅन्टिक हावभाव लक्षात घ्या, जसं की मिठी मारणं, हातात हात घेणं, पार्टनरच्या केसांना किंवा पाठीला स्पर्श करणं, चहा, कॉफी बनवून देणं. एकमेकांना वेळ द्या. एकमेकांसोबत तुमचा वेळ नक्कीच घालवा. यामुळे तुम्ही मनमोकळेपणाने गप्पाही मारू शकता. त्यामुळे तुमचं मनही हलकं होतं. पार्टनर तुमचा थकलेला असेल तर त्याला सायलेंट सपोर्ट करा. यामुळे नात्यामध्ये एक ओढ निर्माण होते. एकत्र वेळ घालवा. नात्याला तो जिवंतपणा आणतो. 40 नंतर काम, मुलं, घर, जबाबदाऱ्या यामुळे वेळ कमी मिळतो. पण तरीही दोघांनी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एक दिवस कपल टाईम म्हणून ठेवा. मोबाईलशिवाय दोघं एकत्र राहा. मोबाईलला एक दिवस दूर ठेवा. दर 2 ते 3 महिन्यांनी छोटं फिरणं ठेवा. एकत्र स्वयंपाक करा. एकत्र फिरायला जा. संध्याकाळी 20 मिनिटं फक्त बोलण्यासाठी द्या. यामुळे नातं तुमचं मजबूत व्हायला मदत होते. कारण तुम्ही जेवढं संवाद साधाल तेवढं तुमचं नातं घट्ट होतं. शारीरिक आणि लैंगिक नात्याचं महत्त्व 40 नंतर कमी होत नाही. 40 नंतर हार्मोन्स बदलतात, पण लैंगिक इच्छा कायम असते. पण ती व्यक्त करण्याचा मार्ग मात्र बदलतो. यासाठी घाई न करता प्रेमाने तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. रोमॅन्टिक वातावरण तयार करू शकता. स्पर्श, जवळीक वाढवू शकता. पार्टनरच्या भावना समजून घ्या. त्याची गरज समजून घ्या. थकवा असेल तर मसाज करा, संभाषण करा. यासारख्या गोष्टीपासून तुम्ही तुमच्यामध्ये संवाद वाढवू शकता. पुरुषांनी फक्त सेक्सवर लक्ष न ठेवता रोमॅन्टिक वातावरणाला प्राधान्य द्यावं. त्याचप्रमाणे महिलांनीही आपल्या गरजा स्पष्टपणे मांडाव्यात. मनात काहीही दडपण ठेवू नये. त्याचप्रमाणे तुम्हाला कौतुक करायचं असेल तर तुम्ही एकमेकांचं कौतुकही करा. कौतुक किंवा प्रशंसा प्रेमाचं सर्वात शक्तिशाली असं इंधन आहे. वय काहीही असो, प्रत्येकाला स्तुती आणि कौतुक हवं असतं. त्यामुळे एकमेकांशी बोला, संवाद साधा, भावना व्यक्त करा, तुमच्या गरजा व्यक्त करा. पाहिजे असेल ते मागा. जे आवडत नाही ते सांगा. "तू माझी काळजी घेतोस किंवा घेते यासाठी मी खूप लकी आहे." असं तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. "तुझ्यासोबत असताना मला सुरक्षित वाटतं. तू खूप सुंदर आहेस, स्मार्ट आहेस." हे ऐकून जोडीदाराचा आत्मविश्वास वाढतो, प्रेम वाढतं, ओढ वाढते, भावनिक सुरक्षितता निर्माण होते. जोडीदारापुढे मन मोकळं करण्याची परवानगी मिळणं ही रोमॅन्टिक नात्याची खरी ताकद आहे. सुरक्षित नात्याची चिन्ह म्हणजे टीका नाही, अपमान नाही, धमकी नाही. वादानंतरही प्रेम कायम राहतं. जेव्हा मनाला सुरक्षितता मिळते तेव्हा शारीरिक आणि रोमॅन्टिक नातं आपोआप समृद्ध होतं. स्वतःमध्ये आकर्षण टिकवणं. नातं रोमॅन्टिक ठेवण्यासाठी दोघांनीही स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की शरीर आणि फिटनेसची काळजी, स्वच्छ आणि आकर्षक कपडे घालणं, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासणं, छंद जोपासणं, आत्मविश्वास वाढवणं. आकर्षण फक्त शरीराचंच नसतं. आत्मविश्वास, हसू आणि सकारात्मकता जबरदस्त आकर्षण असतं यामध्ये. तेव्हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. त्याचप्रमाणे मतभेद शांततेने सोडवा. 40 नंतर नात्यात बहुधा अहंकार जास्त असतो. तो कमी केल्यास प्रेम जास्त टिकतं. तू मी असं न म्हणता आपण म्हणा.
आपण हा दृष्टिकोन ठेवा, यामुळे वाद वाढत नाही. जसं की वाद एक दिवस टिकतो, पण प्रेम आयुष्यभर टिकतं. एकमेकांना आधार द्या. 40 नंतर आरोग्य, करिअर, पालकांची काळजी, मुलांचं भविष्य यामुळे ताण वाढतो. त्यामुळे पार्टनरचा ताण कमी करा. त्याच्याशी उघडपणे बोला. त्यामुळे तुमचं मनही हलकं होईल आणि दोघं मिळून योग्य ते निर्णयही घेऊ शकताल. त्याचप्रमाणे मी आहे तुझ्यासाठी हे एकमेकांना नक्की आत्मविश्वासाने सांगा. जेव्हा जीवनाचा भार वाटून घेतला जातो तेव्हा प्रेम अधिक खोलपर्यंत रुजलं जातं. नात्यामध्ये नवीनपणा आणा. जसं की एकसुरीपणा प्रेम कमी करतं. नवीन अनुभव नात्यात पुन्हा नवसंजीवनी निर्माण करतं. तेव्हा नवनवीन गोष्टी तुमच्या नात्यामध्ये नक्कीच आणा. जसं की दोघांना आवडेल असं हॉलिडे प्लॅन करू शकता, भेटवस्तू देऊ शकता. त्याचप्रमाणे एकमेकांना आनंदही देऊ शकता. त्यासाठी भेटवस्तू द्या, सरप्राईज द्या, लग्नाच्या आठवणींना उजाळा द्या. नात्याला रोमॅन्टिक ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. त्याचप्रमाणे 40शी नंतर रोमॅन्टिक नातं टिकवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे संवाद, जवळीक आणि सहकार्य. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या तर प्रेम वय वाढल्यासोबत कमी न होता उलट अधिक जास्त दृढ बनतं आणि त्यामुळे तुम्हाला आनंदही नक्कीच मिळतो. तेव्हा वय झाले, जबाबदाऱ्या आहेत या गोष्टी बाजूला सारून स्वतःसाठी दोघांनीही एकमेकांसाठी वेळ द्या, भावना समजून घ्या. नक्कीच तुमचं नातं आनंदाने नक्की फुलेल.